आपण ही मोटर काढलेली आहे. आता ह्या मोटरला खोलायचं आहे, थोडंसं साफ करू. पप्पा गाव कडे चला बघू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही मला बघू शकता समोर आरशामध्ये. पडलं बघा, हे धडपड. उठ, नीट पाय खाली घ्या. हिचे आज 15 ऑगस्ट आहे आणि मी माझा अवतार दाखवायचं म्हटलं तर माझ्यासाठी आता गुड नाईट चालू आहे सध्या, बघू शकता. कारण अवतार असं झालेलं आहे की मी आलो आहे नाईट करून आणि त्यामुळे माझी काही झोप झालेली नाही आहे, त्यामुळे डोळे विळे सुजलेले आहेत आणि माझा अवतार असा आहे. तर मला आता करायची आंघोळीला जाणार आहे मी. तुम्हाला भेटतो आंघोळ करून झाल्यावर. डोळ्यावर खूप झोप आहे, तर चला भेटूया आता डायरेक्ट आंघोळ करून झाल्यावर आणि मग तुम्हाला तिथून पुढचं प्रोसेस दाखवतो कशी काय काय. पप्पा गाव कडे चला बघू. माझ्यानंतर माझ्या चॅनलला सांभाळणारी हीच आहे. हाय गाईज मला. हाय काय कसे आहे तुम्ही? पप्पा गुड करताय, चला बघू. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, चला बघू. चला बघू. तिथं नाही, इथं थांबवायची. भारी आहे ना, गुटगुटी तर. तर चला आपण सुरुवात करूया आता काढायला. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला काही काम करायचं दाखवायचं होतं तुम्हाला. आपल्या गाडीचा स्टार्टर बंद पडलेला आहे, तर तो स्टार्टर रिपेअर करायचा आहे. बाहेर 350 ते 400 रुपये सांगतात. तो आता आपल्याला हा बघू शकता इथे स्टार्टर आहे, तो स्टार्टर आता काढायचा आणि घरी नेऊन रिपेअर करायचा. माझ्याकडे ब्रश आणून ठेवलेले, ब्रश गेले म्हणून सांगितलं गॅरेज आलेलं. 1 महिना पण झाला नाही टाकून आणि लगेच खराब पण झालं. आता आपण तरी काय बोलणार त्या गॅरेजवाल्याला. टाकताना पप्पा होते, पप्पांनी टाकून घेतलेलं 350 रुपये खर्च करून. आणि मी जेव्हा टाकलेलं तेव्हा काहीतरी मला वाटतं 1-2 वर्ष झालं मी माझे स्वतः टाकलेला तो व्यवस्थित चालला. गॅरेजवरनं टाकून घेतला तो खराब पण झाला महिन्याभरात. तर चला आता हा स्टार्टर काढूया आणि आपण घरी घेऊन जाऊया. आता इथं एक नवीन पाहुणा आला आहे बघा. आणि इथं ती मोटर दिसते, ती मोटर आता ठोकून काढायची. चला बघतो आणि ठोकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला. 2 hours later. खोलून दिली. आपण आता हा नट बोल्टला ठेवूया कुठेतरी व्यवस्थित. ह्याला पहिले ठोकून घ्यावं लागेल. तर थोडासा अँगल भेटलेला आहे, बघून घ्या. हातात माझ्या दगड आहे आणि एक स्पॅनर आहे. या दोघांनी ठोकणार आणि मोटर थोडीशी. तर मोटर निघलेली आहे बाहेर. मोटर निघलेली आहे बाहेर. चला दाखवतो तुम्हाला. ही बघा, मोटर जरा मागे आलेली आहे, बाहेर आली आहे जशी की. आणि ही मोटर समोरच्या गेअरमधनं निघलेली आहे. ही मोटर आहे. आता हिला साफ करायचं आहे आणि मग ह्याच्यावर थोडीशी मार्किंग करायची. तर चला तुम्हाला मार्किंग पण करून दाखवतो. तर जसं की आपण ही मोटर काढलेली आहे. आता ह्या मोटरला खोलायचं आहे, थोडंसं साफ करून मार्किंग करून मग खोलायचं. त्याशिवाय खोलायचं नाही, तर मार्किंग चुकली तर सगळं चुकलं. चला भेटूया आता डायरेक्ट खोलताना.
त्याला सुक्या कापडाने आपण पुसून घेऊ, त्याच्यानंतर तो स्वच्छ होईल. चला आपण आता खोलूया आणि नंतर खोलल्यानंतर तुम्हाला दाखवतो. ते 2 नट जरा खोलायला त्रास होणार आहे, त्यामुळे जरा पुढची स्टेप दाखवतो डायरेक्ट. तर जसं की आपण बघू शकता इथं आपण जे रेषा मारलेले आहेत हे असेच एकाच अँगलमध्ये मारायचे, जेणेकरून फिटिंग करताना परत मॅच झालं पाहिजे. आता हे 2 बोल्ट खोललेले आहेत, ते आपण पूर्ण ओपन करून घेऊ. आणि आतमध्ये मॅग्नेट असतं, त्यामुळे ते खूप जोरात ओढून धरतं. ते पण बघा, हे कार्बन ब्रश आहेत. कार्बन ब्रश तर आहेत, ओके आहेत तसे, एवढे नाही तसे तर कार्बन ब्रश आहेत, तरी पण चेंज करून टाकूया आपण. बघूया, चला करूया, चेंज करूया. तर हे आता आपण कार्बन ब्रश काढून घेतलेला आहे. कार्बन ब्रश काढून घेतो आणि आता याच्यावर ह्याच्या जागेवर दुसरं लावायचं. हे सगळं साफ करावं लागणार आहे. चला तुम्हाला साफ करून झाल्यानंतर दाखवतो. आणि इथं पुढच्या साईडला आहे ते बेरिंग आहे. आता थोडंसं साफ करूया आणि पुसून घेऊया, जेणेकरून आपलं भेटेल, म्हणजे स्वच्छ दिसेल जरा चांगलं. बघू शकता किती काळं आहे. तर जसं की हे नवीन पाकिट आहे, म्हणजे त्यांना खूप वर्ष झाली मी आणून ठेवलेलं, ते आता यूज करणार आहे. याला बरं ग्रिप वरतून टाकून बघूया. ह्याच्या आतमध्ये पॅक झाली पाहिजे ती. सॉरी तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती नाही, पण जरा खिचकट जातं, त्यामुळं दाखवू शकत नाही आतमध्ये. तर हे अशा पद्धतीत लावायचे रबर बुश. आता हे एक तर झाले, आता दुसरं बाकीचं बघूया. चला, निघलं. आता हे लॉक झालं आहे आतमध्ये, इझी फिरतंय, काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे. आता बघूया वरचं बाकीचं. आता बाकीचं पोर्शन लावायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा. हे लॉक इथं पॅक केलं. आता हे दोन्ही साईड लॉक झाले, दोन्ही साईड लॉक झालेले आहेत. आता आपण त्याच्यात आपलं मेन मोटर वायंडिंग ते टाकूया आणि चेक करूया. ओके, आता हे आपल्याला काढायचं आहे. आता हे पॅक झालेलं आहे आपलं, ह्याचं काही टेन्शन नाही. आता ओके, हे टाईट झालं. आता हे जे नट आहेत ते टाईट करायचे. स्टॉप रेकॉर्डिंग. आपण पॅक करूया. आता हिला पॅक करायचं. माती सगळी याला काढावी लागते, कारण नाहीतर बस होता नाही ना, आतमध्ये जायची शक्यता आहे गेअरमध्ये. तर चला थोडंसं काढूया, बघूया. हाताची वाट लागला. स्टॉप रेकॉर्डिंग. माती ना ॲक्च्युली माझ्या गाडीचा कापड छोटा आहे कंपनीमध्ये, त्यामुळे माझ्या सध्या कापड घरून आणायचं विसरलो. चांगली आता फिटिंग खराब व्हावी नाही, म्हणजे माती वगैरे जावी नाही म्हणून लावून ठेवलेली. आता ते काढतो, थोडंसं वायरीवरती करून त्याला आतमध्ये ठेवूया. आणि ते गेअर आहेत आतमध्ये, ते गेअर मॅच करावे लागतील, त्याच्यानंतरच ते परफेक्टली आतमध्ये बसेल. तर पूर्ण साफ करायचं आहे, फुल मॅच करायचे.
झालेलं आहे. हे आपल्या जागेवर आलेलं आहे, बघून घ्या. एकदम मस्त व्यवस्थित आलेलं आहे. आता फक्त हे अर्थिंग आणि ते लावून घ्यावे लागेल. चला आता मी नट टाईट करून घेतो, तोपर्यंत बघा तुम्ही. स्टॉप रेकॉर्डिंग. तर टाईट झालेले आहेत आता नट बोल्ट. व्यवस्थित काम करतोय. गाडी पण चालू झालेली आहे. RPM तुम्हाला दाखवतो, नाहीतर म्हणशाल छोटा जास्त. RPM हलतोय बघा. चला आपलं काम तर सक्सेस झालेलं आहे. होते का उभंच राहत नाही राव कुठं. जाऊ दे, थांबा. चालू ठेवा. 1 2 3 स्टार्ट. चालू झालेली आहे गाडी. बघू शकता गाडी चालू झाली आहे. स्टार्टरवर परत एकदा दाखवतो. बंद केली, परत चालू करतो. चालू झाली. अशा प्रकारे स्टार्टर चालू झालेलं आहे आणि आपलं सक्सेस झालेलं आहे. 350 रुपये वाचलेले. भले एक दीड तास गेला आपला, पण काम झालेलं आहे सक्सेस. तर चला, आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या आपल्या चॅनलला.